नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी शुभांगी पोवार तुमचं स्वागत करत आहे आपल्या आवड शाळेची या युट्यूब चॅनेलमध्ये। तर बघा मित्रांनो, आज आपण 3 अंकी संख्यांचे वर्ग ट्रिकने कसे काढायचे ते पाहणार आहोत मित्रांनो। याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण 2 अंकी संख्यांचे वर्ग ट्रिकने कसे काढायचे ते पाहिलेलं आहे मित्रांनो। तर आता आपण 3 अंकी संख्यांचे वर्ग ट्रिकने कसे काढायचे ते पाहणार आहोत। बघा, त्यापूर्वी जर चॅनेलवर अजून नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राइब करायला विसरू नका मित्रांनो आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर बघा, आता वर्ग म्हणजे नेमकं काय? तर वर्ग म्हणजे त्या संख्येचा दोनदा गुणाकार करणे, म्हणजे आपण त्याला वर्ग म्हणतो मित्रांनो। आणि जेव्हा आपण वर्ग लिहितो, आता समजा आपल्याला 205 चा वर्ग करायचा आहे, तर त्याचा डोक्यावर आपण त्याचा घात म्हणून त्याचा घात 205 चा घात 2 असं आपण याला म्हणतो। तर बघा, आता या 205 चा आपल्याला वर्ग काढायचा आहे, तर तो ट्रिकने कसा काढायचा मित्रांनो? 205 गुणिले 205 हे तर आपण करू, म्हणजे आपण या पद्धतीने पण आपण काढू, पण त्याला आपल्याला खूप वेळ लागेल। तर 205 चा वर्ग आपल्याला करायचा आहे, तर ट्रिकने कसा करायचा बघा। तर या 205 ला मित्रांनो आपण काय करायचं आहे, 2 पार्ट मध्ये याला डिवाइड करायचंय आपल्याला। 2 पार्ट मध्ये काय करायचं, याला डिवाइड करायचं आहे। 0.5 एका साईडला करू आपण आणि 2 एका साईडला करू। आता आपल्याला काय करायचंय बघा, जेव्हा 3 अंकी संख्यांचा आपल्याला वर्ग काढायचा असतो, तेव्हा अशा आपण 3 रेषा मारून घेऊ शकतो मित्रांनो। आणि या 3 रेषेमध्ये आपण 2 संख्या लिहू शकतो। 2 पेक्षा जास्त 3 संख्या या एका रेषेवर आपण लिहू शकत नाही मित्रांनो। फक्त इथं हा नियम लक्षात ठेवा, या प्रत्येक रेषेवर आपण 2 संख्या लिहायच्या आहेत। जरी उत्तर 1 अंकी आलं तरी आपल्याला त्याच्या अगोदर 0 घ्यावा लागतो मित्रांनो। अशा प्रकारे आपण 2 प्रत्येकामध्ये 2 अंक येतील अशा संख्या यामध्ये लिहायच्या आहेत। तर बघा, आता काय करायचं आपल्याला, पहिल्यांदा या 2चा वर्ग काय आहे आपल्याला मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे 2चा वर्ग 4 आहे। तर इथं 4 उत्तर लिहिलं, पण उत्तर आपलं 2 अंकी यायला पाहिजे। त्याच्या अगोदर इथं आपण 0 घेऊ शकतो। 0 4 इथं लिहिलं आपण। आता काय करायचंय, इकडची जी संख्या आहे 5, त्या 5 चा वर्ग आपण इकडे लिहायचा आहे। पहिल्यांदा 5 चा वर्ग आहे 25, तो इथे लिहू मित्रांनो। बघा, तुम्हाला किमान 10 पर्यंतच्या तरी संख्यांचे वर्ग पाठ पाहिजेत मित्रांनो, त्याशिवाय हे म्हणजे आपल्याला भरभर येणार नाही करायला। आता आपण काय करायचंय, मध्ये रिकामं सोडली बघा संख्या, इथं मध्ये एक पण संख्या लिहिलेली नाही आपण। पहिल्यांदा या 2चा वर्ग केला आपण 4, 5 चा वर्ग केला 25 मित्रांनो। आता काय करायचंय, फक्त एकदम सोपं आहे, या 2चा 0चा 5चा आणि या 2चा आपल्याला काय करायचंय, गुणाकार। आता याचा आपण काय केलं, 0.5 तर आपण इथं 2 अंकी संख्येचं इथं आपण 2 पार्ट मध्ये याचं आपण विभाजन केलेलं आहे। म्हणजेच 2 गुणिले इथं आपण 0 ला काही किंमत नसते, इथं आपण 5 घेऊ शकतो आणि इकडे जो वर्ग आहे 2 त्याला पण आपण मल्टिप्लाय करायचं आहे। 2 गुणिले 5 गुणिले 2, बघा यांचा गुणाकार करायचा। 2 पंचे 10, 10 दोन्ही 20 झाले, ते 20 इथं लिहायचे। बघा, अशा प्रकारे आपण उत्तर काढलेलं आहे मित्रांनो। बघा, लक्षपूर्वक पुन्हा एकदा ऐका। आपण पहिल्यांदा 2चा वर्ग लिहिला 4, त्यानंतर इथं मध्ये लगेच काय लिहायचं नाही, 5 चा वर्ग लिहिला 25 मित्रांनो। आणि काय करायचं, या 3 संख्यांचा आणि या संख्येचा करायचा आहे गुणाकार, म्हणजे इकडच्या 2 संख्यांचा आणि या एका संख्येचा आणि या संख्येचा वरच्या गुणाकार करायचा। 2 गुणिले 5 गुणिले 2, याचं उत्तर आलेलं आहे 20। इथं आपण 20 लिहिलं, म्हणजेच हा 0 जरी नाही घेतला आता तरी चालतो। 4, 20, 25 असं या संख्येचा वर्ग 205 चा वर्ग आलेला आहे मित्रांनो। बघा, एकदम सोप्या प्रकारे आपण केलेला आहे। जर तुम्हाला हे नसेल समजलं तर आपण आणखीन एक एक्झाम्पल बघूया। बघा, आता 307 चा वर्ग करायचा आहे मित्रांनो आपल्याला। इथं पहिल्यांदा अशा आपण 3 रेषा आखून घेऊ। बघा, 3 रेषा आखून घेऊ। आपल्याला काय करायचं, पहिल्यांदा 3 चा वर्ग लिहायचा आहे। 3 चा वर्ग किती आहे, 3 त्रिक 9 आहे, तर एकच अंकी उत्तर आलं आपलं। इथं 0 घ्या मित्रांनो। आता इथं काय करायचं नाही लगेच आपल्याला। 7 चा वर्ग काय आहे, 7 7 49, तो इथं लिहून घेऊया आपण मित्रांनो। याचं पण आपण असं 2 स्टेप मध्ये काय करूया, हे करूया, म्हणजे 2 या संख्यांना डिवाइड करूया आपण 2 स्टेप मध्ये। तर बघा, आता
या तिन्हींचा आणि या संख्येचा करायचा आहे गुणाकार. 3 गुणिले 7 गुणिले 2 करायचं. 3 सत्ते 21 झाले, 21 दोन्ही 42 झाले. इथं आपण 42 लिहायचं आहे. बघा एकदम सोप्या प्रकारे आपण उत्तर काढलेलं आहे. 9 42 49 असं 307चा वर्ग आलेला आहे. बघा मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही एकदम इझिली उत्तर काढू शकता. जर हेही नसेल समजलं, आणखी एक एक्झाम्पल घेऊया आपण. बघा आता 203 वर्ग करायचा आहे मित्रांनो. जे मघाशी केलं ते सेम इथं करायचं प्रोसेस आपल्याला. 3 रेषा आखून घ्या पहिल्यांदा. 2चा वर्ग किती आहे मित्रांनो? 4 आहे. 0 4 लिहून टाका. मध्ये लगेच काय लिहायचं नाहीये. 3चा वर्ग किती आहे? 3 त्रिक 9 आहे. बघा इथं जेव्हा उत्तर एक अंकी आलेला आहे त्याच्या अगोदर सुद्धा इथं 0 घ्यायला विसरायचं नाही मित्रांनो, कारण उत्तर आपलं 2 अंकी 2 अंकी 2 अंकी अशा संख्या आलं पाहिजे. आता काय करायचंय? या तिन्हींचा आणि या संख्येचा करायचा आहे गुणाकार. 2 गुणिले 3 गुणिले 2 बेत्रिक 6 साइन 2 12. इथं 12 लिहा. झालं. आपलं उत्तर तयार आहे. 4 12 0 9 असं आपलं उत्तर आलेलं आहे. 203चा वर्ग आहे 41,209. ओके, चला आता आपण नेक्स्ट एक्झाम्पल बघू. बघा आता 212चा वर्ग करायचा आहे मित्रांनो आपल्याला. तर आपला नियम काय होता की इकडच्या 2 संख्या आणि इकडची एक संख्या या 2 स्टेप मध्ये काय करायचं, यांना डिवाइड करायचं आहे मित्रांनो. या 2 संख्या वेगळ्या करा आणि इकडची एक संख्या वेगळी करा. मग अशी 0 होतं त्यामुळे थोडं सोपं केलं आपल्याला. आता इथं 2 अंकी संख्या आलेली आहे. तर कसं करायचं बघा, काही अवघड नाहीये मित्रांनो, सेम तसंच करायचं. 2चा वर्ग लिहायचा, 0 4 लिहा. आता आपल्याला 12चा वर्ग लिहायचा आहे मित्रांनो. तर बघा 12चा वर्ग 144 आहे. किती आहे? 144 आहे. पण आपल्याला काय करायचं आहे, इथं 2च संख्या लिहायच्या आहेत मित्रांनो. मग 144 मधले इथं फक्त 44च लिहा. हा जो 1 आहे तो हातचा देऊन टाका. हा जो 1 आहे तो हातचा द्यायचा मित्रांनो. आणि आता काय करायचंय, 2 गुणिले 12 गुणिले 2 करायचंय मित्रांनो. 2 गुणिले 12 गुणिले 2 करायचंय आपल्याला. बघा 12 दोन्ही होतात 24, 24 दोन्ही झाले 48 आणि 48 मध्ये हा जो हातचा आहे तो प्लस करा. 48 प्लस 1 झाले 49 झाले. म्हणजेच आपलं उत्तर 4 49 44 असं आलेलं आहे. बघा जेव्हा इकडं 3 अंकी उत्तर येतं तेव्हा इथं 2च संख्या लिहा. जो अंक शतक स्थानी आहे तो हातचा देऊन टाका. या संख्यांचा जेव्हा तुम्ही गुणाकार करता तेव्हा त्या गुणाकारामध्ये तो जो हातचा आहे तो प्लस करा आणि इथं उत्तर लिहून टाका. बघा अशा प्रकारे आपलं उत्तर आलेलं आहे. जर हे तुम्हाला नसेल समजलं तर इकडे एक संख्या दिलेली आहे 415चा वर्ग करायचा आहे आपल्याला. बघा इकडे आपण करूया. आता इथं पण आपण पहिल्यांदा काय करू, 3 रेषा अशा आखून घेऊ. 4चा वर्ग आहे 16 मित्रांनो. 15चा वर्ग किती आहे 225. इथं आपण फक्त 25 लिहू मित्रांनो. हातचा आले 2 आपले. आता 4 गुणिले 15 गुणिले 2 करायचा आहे. या 2 मध्ये आपण काय केलेलं आहे, डिवाइड केलेलं आहे. 4 15 आणि 2 यांचा करायचा आहे गुणाकार मित्रांनो. 15 चौक किती झाले मित्रांनो, 15 चौक झाले 60 आणि 60 दोन्ही किती झाले 120 झाले मित्रांनो. 120 मध्ये हे 2 फक्त ऍड करा 122. सॉरी इथं पण आपण 122 लिहू शकत नाही मित्रांनो. बघा थोडस अवघड आहे, लक्षपूर्वक ऐका. 122 आपलं उत्तर आलेलं आहे. इथं पण तुम्ही फक्त 22 लिहू शकता आणि हा जो 1 आहे तो या 16 मध्ये ऍड करायचा आहे मित्रांनो. 16 मध्ये हा 1 ऍड करा. इथं संख्या होणार 17 म्हणजेच 17 22 25 असं आपलं उत्तर येणार आहे. थोडस हे वेगळं आहे, अवघड आहे. पुन्हा एकदा ऐका बघा. 4चा वर्ग 16 लिहिला, 15चा वर्ग 125 मित्रांनो. 225 इथं 25 संख्या लिहिलेली आहे आपण. 2 हातचा देऊन टाकले. 4 गुणिले 15 गुणिले 2 करा. 15 चौक झाले 60, 60 दोन्ही झाले 120. 120 मध्ये 2 मिळवा 122 झाले. इथं आपण 22 लिहिलं. हा जो 1 आहे तो 16 मध्ये प्लस करा. संख्या झाली 17, 17 22 25 असं याचं उत्तर आलेलं आहे. बघा जर तुम्हाला हे नसेल समजलं तर याच प्रकारचं आपण आणखीन एक एक्झाम्पल बघूया लास्ट. बघा मित्रांनो, जर तुम्हाला ही ट्रिक समजली
तर तुम्हाला 1000च्या आतल्या सगळ्या संख्यांचा वर्ग काढता येणार आहे, तोही ट्रिकने मित्रांनो. जर तुम्ही लक्षपूर्वक ऐकलं तर तुम्हाला एकदम परफेक्ट याचा वर्ग काढता येणार आहे मित्रांनो. आता बघा, आता मगाशी जसं याचं उत्तर काढलं आपण, सेम तसं याचं उत्तर काढायचं आहे. या पण संख्येला आपण 2 स्टेपमध्ये असं डिवाइड केलेलं आहे बघा. 9चा वर्ग लिहायचा आहे 9 9 81 मित्रांनो. 15चा वर्ग किती आहे 225 आहे. इथं फक्त तुम्ही 25 लिहू शकता, 2 हातचा आले मित्रांनो. आता काय करायचं, जे इथं मगाशी आपण केलं सेम तसं इथं करायचं. 9 गुणिले 15 गुणिले 2, 9 गुणिले 15 गुणिले 2 करायचं आपल्याला. बघा 15 9 झाले 135, आणि काय करायचं आपल्याला 135 गुणिले 2 करायचं आहे मित्रांनो. उत्तर आपलं 270 येणार आहे. आणि त्या 270 मध्ये मित्रांनो हे 2 ऍड करायचे आहे, 272 झाले. पण इथं आपण तिन्ही पण संख्या लिहू शकत नाही, फक्त इथं 72 लिहायचं. जे 2 आहेत ह्या 81 मध्ये 2 ऍड करा मित्रांनो. 81 आणि 2 झाले 83. 83 ही संख्या खाली उतरून घ्या. 83 72 आणि 25 बघा, हे याचं उत्तर आलेलं आहे. 83 हे 72 आणि 25 इथं आहे तसं लिहायचं. 83 72 25 असं याचं उत्तर आलेलं आहे. बघा मित्रांनो, 1000 पर्यंतच्या आतल्या कोणत्याही संख्यांचे तुम्हाला वर्ग सांगू दे करायला, तुम्ही या प्रकारे ट्रिकचा उपयोग करून तुम्ही पटकन सेकंदामध्ये याचं उत्तर काढू शकता मित्रांनो. बघा, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा व्हिडिओला. कमेंट करून सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. तुम्ही अशा प्रकारच्या भरपूर उदाहरणांचा सराव करा मित्रांनो, कारण गणित हे सरावाशिवाय गणित येतच नाही मित्रांनो. आपण जेवढा सराव करणार तेवढं आपलं गणित परफेक्ट होणार मित्रांनो. असं समजू नका की गणित हा विषय अवघड आहे. जर तुम्ही प्रयत्न केलात तर गणित हा विषय एकदम सोपा आहे मित्रांनो. तुम्हाला जास्त मार्क मिळवून देणारा हा विषय आहे गणित. मराठीपेक्षाही सोपा विषय आहे जर तुम्ही मनावर घेतलं तर. बघा, कमेंट करून सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला. चॅनलला जर अजून नवीन असाल तर चॅनलवर सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. चला तर आपण पुढे असंच भेटू आणखी एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद.